शासनाच्या कोणत्याही विभागाची आणि सोलापूर महानगरपालिकेची परवानगी आणि नाहरकत दाखला न घेता बेकायदेशीरपणे वृक्ष तोडून इमारती बांधल्या आणि वन शहीद स्मारक बांधून शासकीय निधींचा दुरुपयोग केल्याबद्दल सोलापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांना बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. बसवराज बगले यांनी केली आहे। मजरेवाडी महसूल हद्दीतील नेहरूनगर येथील सर्वे नंबर 591 ते 594 या वन जमिनी महसूल खात्याने 1995 साली काही अटी आणि शर्ती अनुसरून वन विभागाकडे वन संवर्धनासाठी वर्ग केले आहेत। त्या जमिनीवर फक्त वनीकरण करणं बंधनकारक असताना उपवन संरक्षक पाटील यांनी झाडांची कत्तल केली आणि शासनाची आणि फसवणूक दिशाभूल करत बनावट कागदावरून निधी मिळवला आणि वन जमिनीचा निर्वनीकरणाचा आदेश नसताना बेकायदेशीरपणे अनेक इमारती बांधल्या। त्यामुळे शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा चुराडा झालाय। वन विभागाकडून शर्तभंग झाल्यानं सदरच्या वन जमिनी महसूल खात्यानं त्वरित ताब्यात घ्याव्यात अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।